चला मॅचला सुरुवात करा. अतिशय सुरेख फटका, बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. अजून एक ठोकलाय. वाडा बॅटिंग. अतिशय दमदार फलंदाजी आपण दोन दिनेशच्या बॅटमधून तर एक कालुरामच्या बॅटमधून. अर्थातच 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावा धावफलकावर तब्बल 19. अतिशय चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आल्यात सोनादेवी टेमघर टीमसाठी 20 धावा. पहिलं षटक महागडी गोलंदाजी, 20 धावा धावफलकावर. या वेळेस देखील अजून एक ठोकलाय. हा बॉल देखील निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. 7 बॉलचा खेळ झाला आणि 7 पैकी 4 बॉल जे आहेत ते आपल्याला सीमापार षटकारासाठी पाहायला मिळाल्यात. 26 26 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने चेंडू जातोय. एकच धाव. चांगली फलंदाजी फलंदाज दिनेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा बॉल देखील निघून जातोय सीमा पार. दोन्ही फलंदाज षटकारांमध्ये डील करतायत. 2 षटकार कालुरामच्या बॅटमधून तर 3 षटकार दिनेशच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने एक धाव कंप्लीट झाली आहे.
एक दोन दीड मॅच नंतर हां सराव टेलर ना दिवे चालू आहे फलंदाज बाद जाओ ना एक मैच अभी हमारा मैच है टॉस क्या ना अबे हो जाएगा ये अभी हमारा मैच है दूसरे ओवर पासून बंद आहे हो दत्ता भाऊ अरे यार बोला मत करता पण सरवली पाडा नाही पाठवलं पहिले सरवली पाडा टीमची कॅप्टन झाला या विक्रम इकडे तू दादा काय याला सांगा ना दत्ता भाऊ जा ना जरा आता मॅच तिथे पंचर अरे जा ना मोठपणा केलता तू मगाशी बोलत बोलत तरी येतो तू वापस जा आता एक पुरी इनिंग पण मी बॅट्समन संग्रह जाऊ ना दामदा प्रवीण चला मॅचला सुरुवात करा तब्बल 71 धावांचं लक्ष आहे लो फुल टॉस बॉल मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी बॉल निघून जातोय सीमा पार 4 धावा चौकार
डिसिजन नाही, आम्हाला थर्डचा डिसिजन आम्हाला नाही आहे. ते अंपायर बघा ना त्यात ना त्या मला अंपायरला बोलव इकडे. कमिटीचा माणूस असेल ना मला परमिशन नाही आतमध्ये आम्ही नाही पाठवली. मला रनआउट पण दिला नाही. मी त्याला सांगितलं रनआउट नसेल ना तर शेण सोडीन मी. शेण लावून सांगा मला तुम्ही. विजय टीमचा नाश करणारा करता तुम्ही.
विकेट, फलंदाज बाद, मोठी विकेट. सुधाकर या ठिकाणी बाद होतोय. पहिली विकेट मिळते त्या ठिकाणी. सुधाकर बाद होतोय. सतीश. षटकातील पुढचा बॉल. उमेश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन बोलतोय. या प्लेस यष्टी रक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. षटकातील पुढचा बॉल. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 8 धावा धावफलकावर. मात्र त्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील आपण पाहिली आहे. या प्लेयर्स देखील समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. वाईट बॉल. सोळा धावा धावफलकावर झाल्यात. सोळा धाव झालेत. पहिला षटक. बॅटची आदली कडा गेली आहे. एकच धाव. धाव संख्या झाली ती 17. एक षटकानंतर धाव संख्या झाली आहे 17.
जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद नंतर सतरा धावा झालेल्या आहेत. दुसरा षटक आता कोणाच्या हाती देतात? अरुण. अरुण. स्ट्राईकला येतो प्रवीण. नॉन स्ट्राईकला येतो सतीश. चला क्षेत्ररक्षण लवकर लावे सोनादेवी टेमघर. यानंतर होणारा सामना विजय स्पोर्ट खानपे आणि सरवळीपाडा. प्रवीण. आणि वाईट चेंडू येतोय पंचांच्याकडून. धाव संख्या 18. पुन्हा वाई डॉट बॉल येतोय. पुन्हा चांगला चेंडू आहे. एकच लेग बाईज. लेग बाईज. आणि झेल बाद होतोय सतीश. संदीप ना? संदीप आहे ना? संदीप. पुन्हा उंचावर मारलेला हा बिग 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 सिक्सर. सहा धावाने धावसंख्या होती ती 25. धावा झालेल्या आहेत. दुसरा षटक आहे. संदीप. एक धडाकेबाज असा संदीप. अरुण पुन्हा उंचावर मारलेला आणि हा पण जातोय सिक्सर. लगातार 2 षटकार.
धावसंख्या 31. हॅट्रिकवर आहे संदीप. लगातार 2 चेंडूवर 2 बिग सिक्सर मारतोय अरुण याच्या गोलंदाजीवर. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये काय ते थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण संदीप येताच मोठी फटकेबाजी करण्याला लागलाय. धावसंख्या आहे 31. आणि पुन्हा 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 पाहूया आणि क्षेत्ररक्षकाच्या आड होते आणि हा चौकार मिळतोय. चौकाराने धावसंख्या झाली ती 35. धावसंख्या 2 षटकानंतर झाल्या 35. जिंकण्यासाठी 36 धावा, 12 चेंडू 36 धावाची आवश्यकता. संदीप खेळतो वैयक्तिक 16 धावावर, 2 षटकाराने 1 चौकाराने आणि राजू अजून ना स्ट्राईकला आतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा. आता तिसरा षटक घेऊन येतो तो तिसरा षटक घेऊन देते संजय. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला येते राजू. नॉनस्टॉप संदीप. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पाहूया का होता आणि हा एक टप्प्याने चौकार मिळतोय. धावसंख्या झाली ती 39. 11 चेंडू 32 धावा. पुन्हा उंचावर मारलेला फटका पाहू झेल होतोय का आणि गडी बाद होते. चांगला झेल घेतले उमेश यांनी आणि राजू बाद होतोय. बॅट्समन कोणाला बॅट्समन कोण आहे? अविनाश. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकच धाव समाधान. धावसंख्या 40. स्ट्राईकला आहे ते संदीप. 2 षटकाराने 1 चौकाराने खेळतोय संदीप. आता जी काय दिवे संघाची फटकेबाजी आहे ती संदीपच्या हातात आहे. डेड बॉल. 3 चेंडू झालेले आहेत या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेलं आहे. स्ट्राईक तो संदीप. पुन्हा फुलटा चेंडूवर फुल टोल वसूल करता आले नाही. एकच धाव समाधान मानते. 1 धावने धावसंख्या होती ती 41. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि संजय यांनी या तिसऱ्या षटकामध्ये थोडासा बांधून ठेवलेले आहे दिवे या संघास. पुन्हा पायांची स्टेप चुकते. डेड बॉल येतोय पंचांकडून.
यापुढील सामना खांडपे आणि सरवळीपाडा दोन्ही संघाने तयार राहावे. पुन्हा लेगच्या दिशेने गेलेला हा वाईट बॉल. धावसंख्या 42. पुन्हा त्रिफळा चित होतोय आणि बोल्ड होतोय. बेचाळीस झाल्या, अजून 31 बाकी असते. 71 31 29 केला नाही सर. अविनाश बाद होतोय. सात चेंडू 29 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 42. संदीप अजून आहे. पंचांचा कडे भीमर चायचार नो बॉल येतोय. नो बॉलवर एक चौकार आणि 4-2 का 1 4+1. पुढचा असेल फ्री हिट. धावसंख्या झाली 47. 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा. चेंडू 18. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18. धावसंख्या झाली 53. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 53. जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईकला कोण आहे? संदीप. गोलंदाजासाठी हरी. पाहूया हरी आपल्या संघासाठी काय करतो आणि संदीप आपल्या संघासाठी काय करतो. कारण दोन्ही गोलंदाज चांगले आहेत आणि दोन्ही फलंदाजी चांगले आहेत. पुन्हा उंचावर मारलेला फटका पाहूया. झेल होतोय का सिक्सर? आणि झेल सुटते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजपणे पूर्ण होते. झेल सुटतोय.
5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच. 71 धावांचं मोठं लक्ष, मात्र ते लक्षात घेतलं आणि त्यानुसार फलंदाजी आपण पाहतोय. परंतु 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल. येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर हरी. या बलेस हवा तसा संपर्क नाही आहे, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र दबाव निर्माण करेल दिवे टीमवर. परंतु आता 4-16 हे समीकरण आपण पाहतोय. 4 चेंडू बाकी आहेत. या वेळेचा बॉल वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र अवांतर धाव पाहायला मिळते आहे. 4 चेंडू 15 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा कठीण झालंय. या विकेट सोबतच आपण पाहतोय की 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलवर 15 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. तीन चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सनी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल. आता मात्र 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला. यस, नो बॉलचा इशारा देखील आलाय आणि एक धाव पलून काढली आहे. अर्थातच 2 धावा मिळाल्या या बॉलवर आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. या नो बॉलवर नक्कीच मोठा फटका आला असता तर मात्र नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 2 चेंडू 13 धावा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल यष्टीरक्षकाच्या मागून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. आता मात्र फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू आणि यस, मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी सोनादेवी टेमघर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम दिवे. मॅन ऑफ द मॅच दिनेश.